एप्स्टीन फाइल्स सध्या जगात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या फाइल्स. या फाइल्समध्ये रोज एका बड्या व्यक्तीचं चरित्र चव्हाट्यावर आणताय. या फाइल्समध्ये आणखी किती आणि कोणाबद्दल काय दडलंय हे सगळं जगाला हादरून सोडणार आहेत. या प्रकरणात आता नेमकं काय समोर आलंय हे या व्हिडिओमधून पाहणार आहोत. अमेरिकेचा अत्यंत श्रीमंत आणि गुन्हेगारीचा कळस गाठलेला जेफ्री एप्स्टीन याच्या मृत्यूच्या 7 वर्षांनंतर आता त्याच्या सगळ्या क्रिमिनल फाइल्स समोर येत आहेत आणि दर दिवशी एक ना अनेक धक्कादायक आणि मन छिन्न विछिन्न करणारे सत्य बाहेर येत आहे. जेफ्री एप्स्टीन ज्यावर अनेक अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे आणि तस्करीचे शेकडो आरोप आहेत, अशा या विक्षिप्त माणसाशी जगभरातील अनेक प्रभावशाली लोकांची नावं जोडली गेली आहेत. या फाइल्समध्ये नाव येण्यानं तो व्यक्ती गुन्हेगार सिद्ध होत नाही, पण अशा विकृत माणसाशी जेव्हा या लोकांची जवळीक दिसून येते तेव्हा अर्थातच मोठ्या चर्चा होणारच. जेफ्री एप्स्टीनच्या फाइल्समध्ये झालेलं भारतातलं एक मोठं नाव म्हणजे मोदींच्या सरकारमधले केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी. एप्स्टीनच्या मेल्समध्ये हरदीप सिंग पुरींचं अनेक मेल आणि मेसेजेस दिसून आल्याची चर्चा आहे. हे मेल मुख्यतः 2014 ते 2017 दरम्यानचे आहेत. असंही बोललं जाते की हरदीप पुरी आणि एप्स्टीन यांच्या 4 ते 5 वेळा भेटीगाठी झाल्याचे दावेही या चर्चांमधून करण्यात येतात. जेफ्री एप्स्टीनच्या मेल्समध्ये हरदीप पुरी हे लिंक्डइनचे सहसंस्थापक रीड हॉफमन यांना भारतात पुढे आणण्याच्या प्रयत्नात एप्स्टीनशी संपर्क करत असल्याचं दिसून येते. भारतातल्या व्यापाराच्या संधी, डिजिटल इंडिया आणि इन्व्हेस्टमेंट आणि इतर विषयांवर हरदीप पुरी यांनी एप्स्टीनला केलेल्या प्रश्नांचाही संदर्भ यात दिसून येतोय. एप्स्टीनची प्रकरणं लैंगिक अत्याचाराशी जोडलेली आहेत, मात्र हरदीप पुरींच्या संवादातून त्यांचा हा गुन्ह्याशी थेट संबंध असेल असं दिसून येत नाही. या सगळ्या प्रकरणावर हरदीप पुरी यांनी स्वतः स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. मी फक्त 3 ते 4 वेळा एप्स्टीनला भेटलो, तेही भारताचे प्रतिनिधी म्हणून, आणि त्यावेळी भारताचे राजदूतही माझ्या सोबत होते. या भेटीचा उद्देश भारतातल्या उद्योगांची माहिती देणं आणि नेटवर्किंग असा होता, असं हरदीप पुरी म्हणाले. दरम्यान या सगळ्या प्रकरणातून काँग्रेसने आता हरदीप पुरींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मोदी सरकार एप्स्टीन प्रकरणात पारदर्शकता ठेवत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यामुळे या आरोपांवरून आता भारतातलं राजकारणही चांगलंच तापलंय.